हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवस्थापनाची जी तत्वे आपण डिस्कस करत होतो ते इथून कंटिन्यू करायचे आहेत. याच्या अगोदर आपण 4 तत्वे बघितलं. आय होप तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घेतला असाल. टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना म्हणजेच कोणती तर बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेली आहे. एक असा कोर्स आहे, त्या कोर्स मध्ये 5 सब्जेक्ट घेण्यात येतात. तुम्ही बॅक साइडला बघू शकता कोणते कोर्स असतील. आणखीन सुद्धा वेळ गेलेली नाहीये. तुम्ही कोर्स परचेस करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता. जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर प्ले स्टोअर वरती DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. डन. चलो स्टार्ट करूया. आता आपण आपल्या व्यवस्थापनाची तत्वे आपण चालू आहेत. सो याच्या अगोदर आपलं शेवटचं तत्व होतं निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व, ते कंप्लीट झालं. सो आजचा जो पहिला तत्व आहे आपला, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व, प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट ऑफ ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. आता ही जी हेडलाईन आहे, ही हेडलाईन वाचल्यानंतरच याचं मीनिंग समजून गेलं असेल. आता आपल्या भाषेत काय, व्यवसाय संघटनेमध्ये जे कर्मचारी असतात किंवा व्यवस्थापक असेल, स्वतःचं हित, स्वहित न बघता दुसऱ्यांचं हित बघणं, कर्मचाऱ्यांचं हित बघणं, संघटनेचं हित बघणं आवश्यक असते. या तत्वामध्ये तेच सांगितले. बघा काय काय सांगितलेलं आहे. या तत्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा, कोणत्या हिताला म्हटलेलं आहे, वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्व दिले पाहिजे. जे आपलं सेल्फ, जे आपण काय म्हणतो वैयक्तिक हित, कंजूसपणा म्हणू शकतो आपण, किंवा सगळं जे काही असेल ते व्यवसाय संघटना असेल असं मानून काम करायला पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच एका कर्मचाऱ्याच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाच्या हिताचा विचार केला पाहिजे. आता व्यवसाय संघटना म्हटल्यानंतर कर्मचारी आले, कर्मचारी आल्या म्हटल्यानंतर आता त्यांच्यामध्ये वादविवाद वगैरे त्या सगळ्या गोष्टी. बट वादविवाद कशामुळे होतात, तर रिझन काय असतं, या तत्वाच्या अभावामुळे. कशा पद्धतीने, बघा या ठिकाणी आता हा एक व्यवस्थापक आहे, म्हणजेच मॅनेजर आहे आणि हे सगळे कर्मचारी आहेत. आता एवढे जे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांपैकी एवढ्यांमधला हा एकटाच कर्मचारी या मॅनेजरचा लाडका आहे. समजायले, या मॅनेजरचा हा एकटाच कर्मचारी लाडका आहे. बाकीचे तेवढे लाडके नाहीत, तेवढं उत्सुक वाटत नाही यांच्याबद्दल, त्यांनी जे काम करतात. मग आता याचा परिणाम काय होणार, मॅनेजर म्हणजे मॅनेजरचा हा लाडका असेल तर सगळं अटेन्शन यालाच मिळणार. सॅलरी सगळ्यांनाच मिळाली, ठीक आहे, याचंच हित बघणार, म्हणजेच काय, याच्याकडून काम करून घेणार आणि ह्यानं पण लावून लावून लावालावी करून काम करणार. काय सांगितलंय या ठिकाणी, या तत्वाचा अभाव आहे. तत्व काय सांगतं, हेनरी फॉल काय सांगतात, संघटनेमध्ये जेवढेही कर्मचारी असतात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या, या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या समूहाचा विचार व्यवस्थापकाला करावा लागतो. जर तुम्ही लक्षात घ्या, एकाच कर्मचाऱ्यांचा जर विचार केला तर बाकीचे सगळे नाराज होतील, डिमोटिवेट होतील कामामध्ये. यांना काय वाटतं, आपण कितीही मन लावून काम केलं तर सगळं टेन्शन यालाच मिळाले, सगळे लाड याचेच पुरवले झालेत, मग आपला काय फायदा आपण काम करून, असं या कर्मचाऱ्यांना वाटतं. म्हणून व्यवस्थापक कधीही सगळ्या कर्मचाऱ्यांना तितकंच महत्व द्यावं लागतं, सामूहिक हित बघावं लागतं. आता हे एक झालं. त्याच्यानंतर आणखीन काय, पहिलं लाईन जे आपण बघितलं त्याच्यामध्ये काय सांगले, हा जो व्यवस्थापक आहे स्वतःचं हित न बघता यांचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. यांचा म्हणजे या सगळ्या कर्मचाऱ्यांचा विचार करणं आवश्यक आहे. पुढे बघा आणखीन काय सांगितलेलं आहे, तसेच कर्मचाऱ्याने देखील स्वतःच्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे. आता जेवढेही कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये असतात ते कर्मचारी सुद्धा स्वहित न बघता दुसऱ्यांचंही हित बघावं. जसं की आता हा सगळा कर्मचाऱ्यांचा ग्रुप आहे, याला एक टास्क दिलं, काम दिलं,
काय सांगितलं, दिवसाला तुम्ही 100 वस्तूंचं प्रोडक्शन करा की 150 वस्तूंचं प्रोडक्शन करा असं म्हटलं. प्रत्येकाला किती वस्तूंचं प्रोडक्शन करायचं या जबाबदाऱ्या यांना सांगितल्या. यापैकी एखाद्याला त्याचं काम झालं नाही, काम करायला थोडासा वेळ झाला, मग अशा वेळेस बाकीचे कर्मचारी जे असतात या कर्मचाऱ्याला प्रतिसाद करायला पाहिजे. जरी वेळ झालं त्याचं काम कंप्लीट करायला तर त्याला मदत करावी, म्हणजे त्याचं पण काम वेळेत पूर्ण होईल. समजायलंय? म्हणजेच काय, सगळेजण मिळून मिसळून काम करावं. कर्मचारी सुद्धा एकट्यांचे हित न बघता, आता काही काही स्टुडंट्स असे असतात किंवा कर्मचारी पण असे असतात, स्टुडंट्स म्हणलं की आपल्या लवकर लक्षात बसतात. कॉलेजमध्ये म्हणा, आपल्या क्लासमध्ये म्हणा, एक एक स्टुडंट असा राहते लय पुढं 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 करते. काय पण म्हणू दे, सर चांगलं म्हणू दे मलाच म्हणावं, काम सांगू दे मलाच सांगा म्हणा, हे असं असं होता कामा नये. म्हणजेच काय, तुम्हाला राग येतं, तुम्हाला वाईट वाटतं आणि ते स्टुडंटलाच पुढं पुढं केलं का तुमचं मन नाराज होतं. म्हणून टीचरने सुद्धा सगळे स्टुडंट एकसारखे आहेत म्हणून सगळ्या गोष्टी सांगाव्या, त्यांच्याकडून त्यांना शिकवावं. समजायलंय? व्यवसायामध्ये पण असंच असतं, एकटा पुढं पुढं करू नये लागतं, सगळेजण एकत्रित काम करावं. म्हणजे कर्मचारी सुद्धा एकटा पुढं पुढं न करता सगळे मिळून काम केलं पाहिजे. आता इथे एक एक्झाम्पल दिले, इथे आणखीन एक राहिलं ते बघा आधी. स्वतःच्या हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे, म्हणजे कर्मचाऱ्यांना सांगते. आता प्रत्येक खेळामध्ये खेळाडूने नेहमी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक भावनेतून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत. आता काय म्हणलं, क्रिकेटचा सामना असू दे किंवा इतर कोणता सामना असू दे, एक प्लेअर असा आहे, ते जो समोरचा प्लेअर, मला आय थिंक वर्ड आठवत नाहीये, जो बॅटिंग करतो त्याच्या अपोज मध्ये जो प्लेअर असतो त्याला वर बॅटिंगला येऊच देत नाही. डॉट बॉल जाऊ देते, व्हाईट म्हणजे डॉट बॉल जाऊ देते, 6 मारते 4, तर रन काढायला पळतच नाही, म्हणजे त्यालाच बॅटिंग पाहिजे असं म्हणते. मग अशा वेळेस टीम जिंकेल का? तो पण चांगला, समोरचा व्यक्ती चांगला बॅटिंग करतो त्याला सुद्धा चान्स द्यावा. 1 रन काढून काढल्यानंतर तो वर येतो, तो सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो. म्हणजेच काय, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हिताला प्रथम स्थान देणे आवश्यक असते. समजायले का? इथं तेच सांगितले. आता आणखीन एक एक्झाम्पल जर म्हणायचं असेल, आता जे कर्मचारी असतात, कर्मचाऱ्यांनी, एखादा असा एक कर्मचारी असते, आपलं काम, जेवढं काम चांगलं तेवढंच करतो, त्याच्या व्यतिरिक्त एक पण काम करत नाही. मग अशा वेळेस काय होते, जेवढं काम चांगलं तेवढंच करा, म्हणजे वैयक्तिक हित बघत असेल ना, आराम हे वैयक्तिक हितामध्ये येतं. एखादा समस्या आली, समस्यांपासून दूर पळून जाणं वैयक्तिक हित आहे. जर समस्या आली तर तो कर्मचारी संघटनेसोबत राहावं, हे सांगतं आपलं हे तत्व. आय होप हा तत्व तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. नेक्स्ट तत्व बघा, केंद्रीकरणाचे तत्व. नेक्स्ट तत्व काय आहे? केंद्रीकरणाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. आता हे तत्व सुरू करण्याआधी एक महत्वाचं बघू आपण, केंद्रीकरण काय असतं, विकेंद्रीकरण काय असतं हे समजून घ्या. बघा आता या ठिकाणी ही एक संस्था आहे, संस्था म्हणा, कंपनी म्हणा, काय म्हणा. फर्स्ट ऑफ ऑल केंद्रीकरण समजून घ्या. आता केंद्रीकरणामध्ये काय होतं, एवढी मोठी संस्था आहे किंवा संघटना आहे, बिझनेस आहे, कंपनी आहे, अशा वेळेस ज्या निर्णय घेण्याची वेळ येते, ठीक आहे, डिसिजन घ्यावं लागतं. आता व्यवसाय संघटना म्हटल्यानंतर डिसिजन तर घ्यावं लागतेच. डिसिजन घ्यायची वेळ येते, निर्णय घ्यायची वेळ येते. अशा वेळेस एवढे सगळे विभाग असून डिसिजन फक्त याच विभागांमार्फत घेतला जातो. नीट आहे का? जेही निर्णय घ्यायचे असतात ते फक्त या केंद्रीय विभागामध्येच घेतला जातो. बाकी कोणत्याच विभागामध्ये असं नाव सुद्धा काढत नाही, विचारत पण नाही. समजायले? याला म्हणतात केंद्रीकरण. एकटाच निर्णय घेणे, दुसरं कोणालाही न विचारणे, याला काय म्हणतात? केंद्रीकरण. याच्याच अपोजिट विरुद्ध जेही डिसिजन घ्यायचं आहे, विभाग तर घेणारच, त्याबरोबर जेवढेही दुसरे विभाग आहेत त्या विभागातील जे काही हेड डिपार्टमेंट आहेत, हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत, त्यांना सुद्धा विचारणं, त्यांचं सुद्धा मत ऐकणं, त्यांना म्हणजे त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करणं गरजेचं आहे. म्हणजेच यांना सुद्धा निर्णयाचा हक्क देणं गरजेचं आहे. याला म्हणतात विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजेच काय? सगळे मिळून डिसाइड करणं, सगळे मिळून निर्णय घेणं,
याला विकेंद्रीकरण म्हणतात, डिसेंट्रलायझेशन. आणि सेंट्रलायझेशन म्हणजे काय, केंद्रीकरण म्हणजे काय, एकटाच निर्णय घेणं, यात कोणाचाच समावेश नाही. दोन गोष्टी क्लिअर झाला. आता आपली पुस्तक काय सांगते ते बघू. केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणे. अधिकार एकवटणे म्हणजेच काय, एकटाच निर्णय घेणे, कोणाचंही मत विचारात घ्यायचं नाही. किंवा अधिकारांचे केंद्रीकरण करणे, जेही डिसिजन असू दे मीच घेणार बस. काही संघटनांमध्ये हे अधिकार एका व्यक्तीच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असते, एकटाच निर्णय घेतो. किंवा जर मोठी संघटना असेल तर जेवढे हेड बॉस असतात तेच घेत असतात. खालच्या म्हणजे जे मध्यम स्तरावरील कर्मचारी असतात त्यांना विचारतच नाहीत, त्याला केंद्रीकरण म्हणतात. अशी परिस्थिती लहान संघटनामध्ये दिसून येते. अशी परिस्थिती लहान संघटना म्हणजेच काय, आता छोटी जी संघटना असते त्या संघटनेमध्ये जेमतेम कर्मचारी असतात, एक 10च कर्मचारी असतात, मोजून किती, 10च कर्मचारी, छोटा व्यवसाय असेल, अशा वेळेस केंद्रीकरण चालतं. कारण एकच बॉस निर्णय घेतो आणि तो आदेश देतो, ते काम करतात. जर पुढे काय सांगितलंय, परंतु जर संघटना मोठी असेल, एक 150च्या वर कर्मचारी असतील, तर अशा वेळेस अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जाते. काय केलं जातं, विकेंद्रीकरण केलं जातं. विकेंद्रीकरण म्हणजे काय सांगितले, जेही डिसिजन घ्यायचं आहे यांचं सुद्धा मत ऐकलं जातं, या सगळ्यांचं सुद्धा मत ऐकलं जातं. कधी ऐकलं जातं, जर संघटना मोठी असेल तर. लहान असेल तर हरकत नाही, ते योग्य आहे. केंद्रीकरण लहान असेल तर योग्य आहे. जसं आपण आपल्या घरामध्ये बघतो, वडील आपले डिसिजन घेत असतात किंवा कुणाच्या घरात आई डिसिजन घेत असते, ते कुटुंब आपलं लहान असते म्हणून. जर मोठा कुटुंब असेल, एक 40 ते 50 जणांचं कुटुंब असेल, जॉईंट फॅमिली, खूप मोठी फॅमिली असेल, अशा वेळेस तेवढ्या सगळ्या कुटुंबाचा निर्णय एकटाच घेणार म्हणजे चुकीचं आहे ना. बाकीच्यांना राग येतो ना, त्यांच्या जे काही खालचे आता काका वगैरे असतात त्यांना राग येतं. मग अशा वेळेस जर कुटुंब मोठा असेल तर खूप जण, सगळे काका वगैरे बसून डिसिजन घेतलं तर योग्य राहील. थोडक्या भाषेत इथे सुद्धा तेच सांगितले बुक मध्ये. जर मोठी संघटना असेल तर विकेंद्रीकरण करावं लागतं. जर लहान व्यवसाय छोटा असेल, टर्नओव्हर छोटा असेल, व्यवसाय छोटा असेल, तर त्यावेळेस केंद्रीकरण चालतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, संघटना मोठी आहे आणि तुम्ही त्या संघटनेत केंद्रीकरण जर करतो म्हटलं तर अशा वेळेस पॉसिबल नसतं. एवढी मोठी संघटना आहे, एकटाच निर्णय घेणं म्हणजे तर सगळं काम बिघडून जातात आणि त्या हेडच्या खाली म्हणजे जे बॉस असतो, काय म्हणतो आपण त्याला, जो हेड असतो त्याच्या खालचे सगळे नाराज होत असतात. समजलं? या तत्वानुसार संघटनेमध्ये केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे. कधी कधी कोणत्या गोष्टीमध्ये केंद्रीकरण आवश्यक असते, कोणत्या गोष्टीमध्ये विकेंद्रीकरण आवश्यक असते. आणि त्याच बरोबर बिझनेसच्या स्ट्रक्चरवर, स्वरूपावर सुद्धा सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन अवलंबून असतं. समजायले? खूप सोपं आहे. आणखीन पुढे काय सांगितलं बघा. हे करताना संघटनेचा आकार व कामाचे स्वरूप लक्षात, स्ट्रक्चर आणि स्वरूप, आकार सुद्धा बघणं गरजेचं असतं. छोटी संघटना आहे त्याच्यामध्ये डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण करायचं म्हटलं तर सगळा गोंधळ होईल. बॉसची व्हॅल्यूच राहणार नाही. समजलं? खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. आणखीन एक गोष्ट की जरी काही डाऊट असेल तर कुठल्याही तत्वांबद्दल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता, मनामध्ये ठेवून घ्यायचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट वन तत्व बघू आता आपण, मोबदल्याचे तत्व. हे तर अतिशय सोपा तोंडपाठ तुम्हाला राहील असा तत्व आहे. प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन म्हणजेच काय, रेम्युनरेशन म्हणजे भत्ता. ठीक आहे, मोबदला म्हणजे सॅलरी, वेतनामध्ये येतं ते. बघा या ठिकाणी काय सांगितलं बाई, आता एक छोटीशी गोष्ट सांगते. आपल्या घरामध्ये म्हणा सुट्ट्या लागल्या की आई आपल्याला थोडस घरची साफसफाई करायचं, थोडस आपण आईला मदत करावीशी वाटते. बट कधी कधी माणसाला कंटाळा येतो, आपल्याला तर सगळ्यात जास्त कंटाळा येतो. मग आई काय करते, आपल्याला तुला 10 रुपये देते, तू एवढं काम करून घे. काय लालच काय मिळते आपल्याला, म्हणजे मनाला काय वाटतंय,
₹10 मिळतायत तर मी हे काम करायला तयार आहे. त्याच्या बदल्यात मला काहीतरी मिळालं मग मी ते काम करेल. बरं काम दिवसभराचं असेल, आई म्हणली फक्त ₹10 देतो दिवसभर माझ्यासोबत थोडं काम करू लाग. तुम्ही काम करणार का? खरं सांगा. ₹10 मध्ये काम करणार का? अजिबात नाही करणार. आई ज्यावेळेस तुम्हाला म्हणते मी तुला ₹100 देतो, फक्त आजचा दिवस माझ्यासोबत काम करू लाग, मला एकट्याला होईना चालेल म्हणून. त्यावेळेस तुम्ही काम करू लागता. कोणाला नको आहे? दिवसभर काम केलं तर ₹100 घरच्या घरी, घरचेच पैसे आहेत घरीच द्यायला, कोणाला नको आहे? व्यवसाय संघटनेमध्ये पण असंच असतं. तुम्ही जेवढं काम केलं तेवढं पैसे दिले तर सॅटिस्फॅक्शन मिळतं. आता ते काय कसं ते पुढे बघूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. पण स्टार्टिंगचं समजलं आपल्या घरचं एक्झाम्पल ते खूप सोपं होतं. बघा इथे काय सांगितलंय, प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला देऊन, योग्य म्हटलंय, योग्यता मोबदला देऊन आर्थिक समाधान देणे तसेच संघटनेत दीर्घ काळासाठी टिकवणे असे या तत्वात अभिप्रेत आहे सांगितलेलं आहे. बघा मी काय सांगितलं, दिवसभर काम कर म्हटली आई आणि ₹100 देतो म्हणली, उल्हासाने काम करतो. व्यवसायामध्ये पण असंच असतं. एखाद्या कर्मचाऱ्यांकडून आपण त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेत असेल, मोबदला पण सॅलरी पण तेवढीच तशाच प्रमाणात द्यावी लागेल. दिवसभर काम करून घ्यायलो, त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेतलो आणि त्याला सॅलरी कमी दिलो, अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याच्या मनावर काय परिणाम होईल? त्याला काय वाटेल, इतकं मरमर आपण काम करतो या व्यवसाय संघटनेमध्ये आणि आपल्याला सॅलरी एवढी कमी मिळाली, पोटा पाण्याचा सुद्धा विचार करत नाही आपला मालक. मग अशा वेळेस तो व्यवसाय संघटना सोडून जाईल, दुसरं काम बघेल आणि तो दुसऱ्या वेळेस जर मालक काम सांगला तर काम अर्धवटच सोडून देईल. का सोडून देईल? कस काय सोडून देईल? कारण त्याला सॅलरी पूर्ण मिळत नाही म्हणून. इथे ते सांगितले योग्य मोबदला देणं आवश्यक असतं. योग्य मोबदला दिल्यामुळं कर्मचारी पण खुश होते. जेवढं काम केलं दिवसभरात तेवढा जर पैसा त्याला मिळत असेल तर दुसऱ्या वेळेस काम सांगलं तर मन लावून काम करते. तेच जर तुम्ही पैसे कमी दिला, कंजूसपणा करून कमी पैसे दिले तर दुसऱ्या वेळेस चांगलं काम करणार ना, खराब काम करते आणि काम केलं म्हणून सांगते. पुढे मोबदल्याचा परिणाम उत्पादकता आणि एकूण कार्यक्षमता यावर दिसून येतात. किती सोपं आहे. जर तुम्हाला पैसे ₹100 देतं म्हटलं दिवसभरामध्ये, किती काम कराल? आई मी हे करते तू बस, आई मी ते करते तू बस, मुलगा राहू दे मुलगी राहू दे, आईला मदत दोघंही करू शकतो. तू काहीच करू काय मी करतो, उल्हासानं काम करतो, सगळं काम शिस्त करतो. व्यवसायातही तसंच असतं. जर त्याला सॅलरी चांगली मिळत असेल, तो सॅटिस्फाईड असेल, आर्थिक समाधान जर त्याला होत असेल तर काम चांगलं करेल, त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होईल. म्हणजेच काय, दिवसभर प्रोडक्शन करत राहील, त्याचा प्रॉफिट आपल्याला पण मिळतं आणि आपल्याला थोडंसं त्याला पण द्यावं लागतं. कर्मचाऱ्यांचा मोबदला निश्चित करताना त्यांचे कौशल्य, अनुभव, ज्ञान, कार्यकाळ, राहणीमानाचा खर्च, बाजारातील कल व संघटनेचा नफा इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वस्तूंचं उत्पादन करायला जसा खर्च लागतो, उत्पादन खर्च लागतो, तसंच कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी काहीतरी खर्च आपल्याला लागतं. काही गोष्टींचा विचार करावा लागतो. एक वस्तू तयार करण्यामागे उत्पादन खर्च असतो, खूप गोष्टींची लिस्ट असते. जसं की कच्चा माल लागतो, लेबर कॉस्ट लागते, अशा गोष्टी लागत असतात. कर्मचाऱ्यांकडून पण काम करून घ्यायचं असेल तर त्यांचा खर्च असतो. कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात? पहिली गोष्ट आहे कौशल्य म्हटलेलं आहे. आता त्याचं स्किल आहे, एकदम टॅलेंटेड आहे, कोणत्याच गोष्टीची म्हणजे कमतरता नाही, क्षमता फुल आहे त्याच्यामध्ये काम करून घेण्याची. त्याच्याकडे वेगवेगळ्या स्किल्स आहेत. आपल्या व्यवसायाला त्या स्किल्सचा उपयोग होऊ शकतो आणि चांगला परिणाम सुद्धा व्यवसायात दिसून येऊ शकतो. मग अशा वेळेस आपण त्या व्यक्तीकडून काम करून घेतोय आणि त्याच्या स्किलचा भरपूर वापर करून घेतोय आणि त्याला ज्यावेळेस सॅलरी द्यायची वेळ येते, मोबदला द्यायचा वेळ येते, त्यावेळेस काय म्हणतो आपण, कामचुकारपणा करतोय, कंजूसपणा करतोय. अशा वेळेस नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपण काम सांगू तो त्याच्या जेवढेही स्किल्स आहेत, महत्वाच्या ज्या काही त्याच्यामध्ये कौशल्य आहे भरलेलं, त्याच्यामध्ये जेवढ्या काही म्हणजे चांगुलपण आहे तो बाहेर काढेल का? मन लावून काम करेल का? अजिबात करणार नाही. अनुभव सुद्धा त्याचा जास्त आहे, त्याच्या अनुभवाप्रमाणे तो काम करतोय. जर आपल्याला एका ठिकाणी सेल्स होत नाही,
वस्तूंची विक्री व्यवसायात होत नाही, त्याच्या अनुभवानुसार तो डोकं लावून वेगवेगळ्या प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट करून सेल्सचं जो काही प्रमाण आहे, विक्री मोठ्या प्रमाणात करून देत असेल तर त्याला सॅलरी पण जास्त प्रमाणात द्यावी लागेल. मोबदला तत्व काय सांगते, जर एखादा कर्मचारी त्याचा 100% जर व्यवसायात देत असेल, सॅलरी पण तो ज्या पद्धतीने काम करतोय त्यानुसार दिली पाहिजे. एवढंच आहे, याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीच नाही. खूप सोपं होतं हा तत्व. डाऊट असेल तर विचारायचे. नेक्स्ट तत्व बघा, अधिकार साखळीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन. आता हा तत्व काय म्हणतोय, आता व्यवसाय संघटना म्हटल्यानंतर खूप साऱ्या स्टेज येतात. त्याच्यामध्ये काय येतं, खूप साऱ्या स्टेजेस येत असतात. जसं की आता या ठिकाणी बघा, एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. हा, आता स्केलर चेन म्हणजे काय असते, ही व्यवसाय संघटनेमधलं स्ट्रक्चर आहे. विभागावरती असे विभाग असतात. या विभागावरती आता समजा हे विभाग आहेत, काम करणारे कर्मचारी आहेत, काम करत असतात. जर व्यवसाय संघटनेमध्ये या ठिकाणच्या विभागातील कर्मचाऱ्याला या ठिकाणी काहीतरी सूचना, महत्वाची सूचना पोहोचवायची आहे, ईला ए पर्यंत काहीतरी महत्वाची गोष्ट पोहोचवायची आहे, तर अशा वेळेस ईला काय करावं लागतं, आधी ती सूचना डी ला द्यावी लागते. डी काय करतो, सी ला देतो. सी काय करतो, बी ला देतो. आणि बी शेवटी देणार ए ला. स्ट्रक्चर समजलं का? याला म्हणतात स्केलर चेन. काय असतं, कोणती पण गोष्ट असू दे व्यवसायामधली, ईला जर एखादी गोष्ट याला सांगायची असेल तर सगळ्यांना आधी हे स्टेप्स फॉलो करून शेवटी ए ला समजत असतं. समजायलंय? याला म्हणतात अधिकार साखळीचे तत्व. आता जर रोजच्या डेली बेसिसवरच्या काही सूचना असतील, साध्या साध्या नॉर्मल सिच्युएशन असेल, त्या सिच्युएशन मध्ये हे स्टेप फॉलो करणं, या सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे. कारण व्यवसाय म्हटल्यानंतर सगळ्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असणे आवश्यक असते. ई डायरेक्ट यायला सांगलं तर यांना काहीच माहित नाही, मागचं पुढचं शेड पण माहित नाही, बूड पण माहित नाही, ह्यांनी काम कसं करणार. त्या नॉर्मल सिच्युएशन कळते तुम्हाला. आता सगळे रोज वेळेत काम करायला चाललेत, नॉर्मल आहे, काहीच असं एकदम खळबळ वगैरे काहीच म्हणत नाही, तर ठीक आहे, हे स्टेप फॉलो करतोय आपण, हे ठीक आहे. पण ज्या वेळेस अर्जंट असतं, तात्काळ असतं, ठीक आहे, अर्जंट मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन, ती जर इन्फॉर्मेशन पुढे पोहोचली नाही तर नुकसान होऊ शकतं, अशा वेळेस हे स्टेप फॉलो करणं खूप घातक ठरू शकतं. समजायले? मग त्यावेळेस काय करावं लागतं, तर हेनरी फ्युएल यांनी एक गँग प्लॅन, याला आपण मराठीमध्ये जोडफळी असे म्हणतात, याचा उपयोग करणं आवश्यक असतं. आता ते काय आहे बघा, नीट ऐका. नॉर्मल सिच्युएशन असेल, सगळे स्टेप फॉलो करणं कंपल्सरी असतं, करावंच लागतं. जर अर्जंट सिच्युएशन असेल त्यावेळेस तुम्ही जोडफळींचा उपयोग करू शकतो. बघा, आता दोन्ही सिच्युएशन परत एकदा समजून सांगतो म्हणजे क्लिअर होईल. आता एखादी गोष्ट असेल, ईला या ठिकाणी बघा, ईला ओ पर्यंत पोहोचवायची आहे, ठीक आहे. या विभागातून या विभागामध्ये एखादी सूचना पाठवायची आहे. नॉर्मल सिच्युएशन मध्ये ई काय करणार, डी ला सांगणार. डी काय करणार, सी ला सांगणार. सी बी ला सांगणार. बी ए ला सांगणार. ए एल ला सांगणार. एल यम ला सांगणार. यम एन ला सांगणार. एन शेवटी सांगणार ओ ला. हे आहे अधिकार साखळीचे तत्व. ठीक आहे, समजायलंय तुम्हाला? ही सिच्युएशन योग्य आहे जर नॉर्मल सिच्युएशन असेल, सगळं ठीकठाक चालत असेल. बट आपल्या संघटनेमध्ये अशी एक न्यूज आलेली आहे किंवा एक न्यूज या ईला सापडली, त्या न्यूज मुळे या व्यवसाय संघटनेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस ती न्यूज अर्जंट असती, ती न्यूज जर ओला सांगायची असेल, या सगळ्या जर गोष्टी फॉलो करून, म्हणजे यानं याला सांगणार, हा याला सांगणार, हा याला, मग अशा वेळेस वेळ निघून जाईल. त्या सूचनाचा काय फायदा राहील, जी इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला समजली, सापडली, त्याचा काही तीजच होणार नाही, मूल्यच राहणार नाही त्या गोष्टीचं.
मग अशा वेळेस हेनरी फ्युएल सांगतात की जर काही अर्जंट सिच्युएशन असेल, काही महत्वाची सूचना असेल, त्यावेळेस तुम्ही या गँग प्लॅनचा उपयोग करू शकता. आपण याला म्हणतो मराठीमध्ये जोडफळी. या जोडफळीचा उपयोग करू शकतो. आता जोडफळी काय सांगते तर डायरेक्टली एक महत्वाची सूचना असेल तर हे सगळे मधले दुवे टाळून ने डायरेक्टली ओ ला जी काही सूचना असेल ती सांगावी. बट कोणत्या सिच्युएशन मध्ये? जर अर्जंट असेल, मोठी समस्या असेल, खूप मोठी अडचण असेल तरच गँग प्लॅनचा उपयोग करायचा, जोडफळीचा उपयोग करायचा. अदरवाईज काहीच नॉर्मल म्हणजे असं काही महत्वाचं नाही, काही नाही, एखादी गोष्ट सांगायची असेल तर अशा वेळेस जोडफळीचा उपयोग करणं व्यर्थ ठरेल. ठीक आहे, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी डिपार्टमेंटला या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं असतं. आता बुक मध्ये काय सांगितलंय बघा, अगोदरच एक्झाम्पल समजून सांगले म्हणजे इथलं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. चेक करा. साधारणपणे संघटनेमध्ये परस्पर संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते. ती साखळी कोणती? बुक मध्ये पण सेम स्ट्रक्चर दिले, इथेही सेम आहे. आता ही ती साखळी आहे. एखादी सूचना सांगायची असेल तर उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत अशी साखळी वापरली जाते. पुढे, यामुळे माहिती व संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थित राहण्यास मदत होते. आता म्हणजेच काय सांगितले, जेवढे छोट्या मोठ्या गोष्टी राहतात व्यवसाय संघटनेमधील प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं असतं माहिती व संप्रेषणामुळे. मग जे आपल्याला इन्फॉर्मेशन सांगायची असते ती या ई पासून ओ पर्यंत सांगेपर्यंत या सगळ्यांना माहिती होऊन जाते, म्हणजे सगळीकडे ती गोष्ट पसरत असते, ती चांगली असते. पूर्वीपासून संघटनेमध्ये मोठ्या संज्ञापन साखळीचा वापर केला जायचा. म्हणजे ती जी साखळी दाखवली ती मोठी संज्ञापन साखळी आहे. संज्ञापन म्हणजे काय सुसंवाद, जी खूप वेळखाऊ आहे. कोणत्या सिच्युएशन मध्ये? जर अर्जंट असेल, समस्या असेल त्या सिच्युएशन मध्ये. उदाहरणार्थ कोणती साखळी असेल बघा, अधिकार स्तरानुसार व्यवस्थापक एखाद्या निर्णयाची माहिती विभाग प्रमुखाला द्यायचा, विभाग प्रमुख पर्यवेक्षकाला द्यायचा, पर्यवेक्षक फोरमनला द्यायचा, फोरमन कामगारांना द्यायचा. अशा पद्धतीने ही साखळी चालायची, जे की साध्या सिच्युएशन मध्ये ठीक आहे. परत खूपदा नॉर्मल सिच्युएशन आणि अर्जंट सिच्युएशन सांगते, या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, खूप महत्वाच्या आहेत. ही मोठी साखळी टाळण्यासाठी, म्हणजे जर काही अडचण असेल तर एवढी मोठी साखळी टाळण्यासाठी जलद गतीने निर्णय घेण्यासाठी काही संघटना थेट संप्रेषण करतात. त्याला गँग प्लॅन म्हणजेच त्याला काय म्हणतात, जोडफळी असे म्हणत असतात. म्हणजेच की इथं बघा, ही आहे तुमची जोडफळी. या सगळे दुवे टाळून डायरेक्टली डी आणि जी संपर्क करतात. जी काही सूचना असेल ती या ठिकाणी पोहोचवली जाते. क्लिअर आहे? खूप सोपं आहे. आणि याला तुम्ही इम्पॉर्टंट म्हणून टिक मार्क करून ठेवा, कारण हे तुम्हाला टिपा द्या संज्ञा संकल्पना स्पष्ट करामध्ये विचारला जाणारा पॉइंट आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. शेवटी काय आहे, थेट संप्रेषणासाठी म्हणजेच जोडफळीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असणे सुद्धा आवश्यक असते. आता काय सांगितलं या ओळीमध्ये, तुम्ही याला म्हणजे याची परमिशन घेणं आवश्यक असते, हे विसरायचं नाहीये. म्हणजे जर एखादी सिच्युएशन अर्जंट असेल अगोदरच परमिशन घेऊन ठेवायची असते. एखादी सिच्युएशन अर्जंट असेल तर तुम्ही डायरेक्टली थेट दुसऱ्या विभागाशी संपर्क साधू शकता, मला सांगायची गरज नाही, असं अगोदरच वरिष्ठ सुद्धा त्यांना अधिकार द्यावं लागतं. चलो नेक्स्ट तत्व बघा आता, सुव्यवस्थेचे तत्व. नेक्स्ट तत्व कोणतं आहे? सुव्यवस्थेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. आता हा तत्व काय म्हणतं, व्यवसाय संघटनेमध्ये जेवढ्याही गोष्टी आहेत हा काय म्हणत होते मी, आपण 10वा तत्व सुव्यवस्थेचे तत्व बघतोय. जेवढेही व्यवसाय संघटनेमध्ये मशीन्स असू दे, कुठलाही टूल्स असू दे, रॉ मटेरियल्स असू दे, मनुष्यबळ असू दे, सगळ्यांची एक निश्चित जागा असायला पाहिजे. क्लिअर आहे? खूप सोपं आहे हा तत्व पण. आता काय सांगतंय,
रेग्युलर, आता घरचा एक्झाम्पल घेऊ आपण. तुमची जी अभ्यास करण्याची जागा आहे ती म्हणजे आता आपण एका ठिकाणी आज एका हॉलमध्ये बसून अभ्यास केलो. अभ्यास केल्यानंतर आपलं अभ्यासाचं सगळं सामान तिथेच ठेवतो आणि आपण कॉलेज असू दे, ट्युशन असू दे किंवा बाहेर असू दे असं जाऊन येतो. आपण जाऊन येईपर्यंत आपल्या त्या अभ्यासाचं सामान दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट होतं. घरी आल्यानंतर हॉलमध्ये बघता अभ्यासाला बसायचं असतं. हॉलमध्ये आपलं सामान दिसणं चालय, आईला विचारता किंवा ज्यानं उचलून ठेवलं त्याला विचारता, तर म्हणते दुसऱ्या रूम मध्ये ठेवलं, तिथे जाऊन अभ्यासाला बस म्हणतात. ठीक आहे म्हणतो, ऍडजस्ट करतो, जाऊन अभ्यासाला बसतो. अभ्यास करतो, सगळं सामान तिथेच ठेवतो. परत कॉलेजला दुसऱ्या दिवशी जातो किंवा काही काम असेल तर जातो. दुसऱ्या दिवशी सुद्धा सेम असं होतं. तिथलं सामान उचलून आणखीन कोणत्या तरी दुसऱ्या रूम मध्ये उचलून ठेवण्यात येतं. घरी येणार, ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो, ज्या रूम मध्ये गेलो त्या रूम मध्ये आपलं सामानच नाही अभ्यासाचं. नंतर सांगतात की तिकडे कुठेतरी ठेवलं, तिथे जाऊन अभ्यासाला बस. अशा वेळेस तुम्ही फ्रस्ट्रेटेड होताल, चिडचिड होईल, अभ्यास करा वाटणार नाही. जी माझी अभ्यासाची निश्चित जागा आहे तिथून जर माझं सामान हलवत असेल, माझं मन लागेल का कुठेही बसून अभ्यास कर म्हणून? म्हणजे समजायलंय. व्यवसायातही तसंच असते. जर समजा रॉ मटेरियल्स असतील व्यवसायामध्ये किंवा मशीन म्हणा, कच्चा माल म्हणा, यांच्यासाठी जर पर्टिक्युलर जागा असेल, कर्मचारी सरळ त्या जागेवर जातो, सरळ तिथे जाऊन काम करतो. इकडे तिकडे हुडकत बसल्यामध्ये त्याचा टाइम वेस्ट होणार नाही. जर समजा या मशीनची जागा सतत बदलत राहिलो, कसं, ही मशीन कधी इथं, कधी इथं, कधी इथं, कधी इथं, इथं 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 असं सरकत राहिली, तर अशा वेळेस कर्मचारी रोज शोधावता मशीन कुठं आहे, शोधायला टाइम जाणार, विचारपूस करायला टाइम जाणार, वस्तूच्या प्रोडक्शनला उशीर होणार. मग या तत्वानुसार हेनरी फ्योल काय म्हणतात, जेवढेही मनुष्यबळ असू दे किंवा यंत्रसामुग्री असू दे, त्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी व्यवस्थित शिस्तीत ठेवलं पाहिजे. मग कर्मचारी जेव्हाही काम असेल त्यावेळेस करेक्ट याच ठिकाणी येऊन ती मशिनीचा उपयोग करून घ्यावा. म्हणजेच काय, वेळ वाया जाणार नाही. आता कच्चा माल असेल आपला, ठीक आहे, जिथे मशीन आहे त्याच ठिकाणी रॉ मटेरियल्स ठेवा. रॉ मटेरियल्स कधी या ठिकाणी ठेवते, कधी इथे, कधी इथे इथे. मग ज्या वेळेस ही कर्मचाऱ्यांना रॉ मटेरियल्सची आवश्यकता असेल, आता सगळीकडे शोधत बसावं लागतंय. काल तर इथं दिसलं, आज इथं दिसायला, या सगळ्यांमध्ये टाइम वेस्ट होते. जर आपण कच्चा मालाची सुद्धा एक निश्चित जागा ठरवून दिलो, कर्मचारी सरळ त्या ठिकाणी जाणार, कच्चा माल घेणार, उत्पादन करणार. तत्व हेच सांगतंय. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीला शिस्त असली पाहिजे, त्या ठिकाणीच ते वस्तू असली पाहिजे. म्हणजेच काय, कर्मचाऱ्याला काम करायला पण सुधारते आणि जो वेळ वाया जात होता कशामध्ये, जे शोधण्यासाठी वेळ वाया जात होता त्याचा उपयोग होतो, वेळ वाया जाणार नाही. बघा इथे सुद्धा ते सांगितले, प्रत्येक गोष्टीसाठी जागा, याला ऑरेंज कलरने हायलाइट करते, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जातं. प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असणे, असे सांगणारे तत्व कोणते, म्हणजे सुव्यवस्थेचे तत्व. जर तुमचं अभ्यासाचं सामान तुमच्या खोलीमध्ये एका ठिकाणी असेल तर तुम्ही रोज तिथे जाऊन अभ्यास करणार. मी काय म्हटले होते अगोदर, आज आई इथं ठेवली, उद्या तिथे ठेवली. आता आईला विचारण्यापेक्षा मी शोधतो म्हणून तुम्ही सगळे शोधता. 1 तास तुमचा अभ्यासाचा वाया जातो. एका तासामध्ये किती अभ्यास होतो तुम्हीच विचार करा. मग या तत्वानुसार काय सांगतं, जिथे जी वस्तू असायला पाहिजे त्याच ठिकाणी ठेवावी. तसं जर ठेवलं तर टाइम वेस्ट होत नाही. पुढे काय सांगितलं या तत्वामध्ये, कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामकाजाचे साहित्य योग्य त्यावेळी योग्य त्या जागेवर असल्या पाहिजे. जसं की मशीन्स असू दे, रॉ मटेरियल्स असू दे, योग्य ठिकाणी ठेवलं तर कर्मचारी तिथे जाऊन घेतात आणि काम करतात, वेळ वाया जात नाही. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना मशीनचा उपयोग कसा करायचा हेच समजत नसेल, त्या कर्मचाऱ्यांना मशीन वापर म्हटलं तर त्याचं नुकसान होईल. मशीन मध्ये हात तर जाईल, पाय तर जाईल, नुकसान होईल का नाही? ठीक आहे, अपघात होईल ना. मग अशा वेळेस
ज्या कर्मचाऱ्याला मशीनचा उपयोग करता येईल त्याला मशीनचा उपयोग करायला त्या ठिकाणी पाठवावं, त्याचा वापर त्याला करता येतो, त्याचीच नियुक्ती मशीन वापरण्यासाठी करावी. हे तत्व भौतिक व मानवी संसाधनांचा योग्य वापर करण्यावर भर देते. आता भौतिक संसाधने म्हणजे यंत्रसामग्री, पैसा, या सगळ्या मशीन्स वगैरे भौतिक संसाधने आहेत. मानवी म्हणजेच काय, मनुष्यबळ. मनुष्यांचं पण असंच असतं, तुमच्या कामाची जर सुयोग्य स्थिती, निश्चित जागा जर एका डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला एका ठिकाणी कामाला देतं, तुम्ही कितीही दिवस जाऊ दे, महिने होऊ दे, तिथेच काम करता. आज या ठिकाणी काम कर म्हणलं, उद्या वेगळ्या विभागामध्ये जाऊन काम कर म्हटलं, अशा वेळेस तुमचं माइंड, तुम्हाला राग येईल, सेट होईल का माइंड? ठीक आहे बाबा, मी आज काम इथं केलं, दुसऱ्या दिवशी म्हणते बॉस तू तिथे जाऊन काम कर, तिसऱ्या दिवशी म्हणजे तिथे नको तू तिथे जाऊन काम कर. मग तुम्ही सेट कसं होणार, काम कसं मन लावून करणार? मग अशा वेळेस सुव्यवस्थेचं तत्व त्या व्यवसाय संघटनेमध्ये लागतं. त्या तत्वानुसार जो कर्मचारी ज्या ठिकाणी आहे त्याला तिथेच ठेवून वर्षानुवर्ष काम करायला लावणं गरजेचं असतं. आता त्याचं प्रमोशन होत असतं, ती गोष्ट वेगळी झाली. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही सगळे तत्वे क्लिअर असतील. या तत्वांमध्ये जर काही डाऊट असेल तर नक्की डाऊट विचारायचा आहे आणि याच्या पुढचे तत्व आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघू. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जाण्याच्या पूर्वी परत एकदा महत्वाची सूचना, म्हणजेच काय, बिग बुल बॅच 3 लॉन्च झालेले आहे, सीझन 3 लॉन्च झालेला आहे. आय होप तुम्ही ती कोर्स परचेस केला असेल. जर केला नसेल तर लगेच कोर्स परचेस करायचा आहे. इथंच नाही, आपल्या त्या बिग बुल बॅच मध्ये सगळं डीप मध्ये विथ एक्झाम्पल शिकवण्यात येत आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक अँड स्टे कनेक्टेड.